नमस्कार, PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आपल्याला ही लक्ष्मीची सुंदर अशी मोत्यांची पावलं कशी बनवायची ते या व्हिडिओतून सांगणार आहे। अतिशय सुंदर आणि छान अशी ही पावलं दिसत आहेत। तसेच बनवायला पण खूप सोपी आहे, तुम्ही नक्की करून बघा। तर ही मोत्याची पावलं लक्ष्मीची पावलं बनवण्यासाठी मी हे 5 नंबरचे पांढरे मोती, 5 नंबरचे लाल मोती आणि 5 नंबरचेच पिवळे मोती इथे वापरलेले आहे। 5 नंबरचा तंगूस मी वापरलेला आहे, त्याचबरोबर कात्री आणि ही सुई आपल्याला लागणार आहे। चला तर मग ही लक्ष्मीची पावलं कशी बनवायची ते आपण बघूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सगळ्यात पहिल्यांदा सुईमध्ये मी हे 5 मोती ओवून घेतलेले आहेत। त्यातले 2 लाल आहेत आणि 3 पांढरे आहेत। आता हा जो पहिला मोती आहे लाल गाठ आहे बांधली तंगूसची, त्याच्या शेजारच्या मोत्यातून 2ही लाल मोत्यातून मी ही सुई अशी काढून घेणार आहे। हा आपला 5 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे। आता ह्या पांढऱ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची अशी। इथे आता आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा आहे, त्यामुळे आता आपण इथे पहिल्यांदा पांढरे मोती घेणार आहोत। 3 पांढरे मोती घेतले। आता 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2 असे 5 मोती घ्यायचे आणि त्याच पांढऱ्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची अशी। आता इथे 5 मोत्यांचा गोल, त्याच्या शेजारी 6 मोत्यांचा दुसरा गोल झालेला आहे। आता ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, 1 आणि हा दुसरा। त्याचबरोबर या पांढऱ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची। आता इथे या पांढऱ्या मोत्यात खालच्या बाजूने तंगूस आहे आणि आपण ही अशी लाल बॉर्डर करत जाणार आहे लाल मोत्यांची। त्यामुळे इथे आता आपण आधी 2 लाल मोती घ्यायचे आणि मग 2 पांढरे घ्यायचे। असे 4 मोती घेतले। आता त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। म्हणजे आता इथे पण हा आपला 5 मोत्यांचा गोल तयार झाला। 5 मोत्यांचा हा 6 मोत्यांचा आणि हा 5 मोत्यांचा असे 3 गोल आपले तयार झालेले आहेत। आता ह्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची अशी आणि हा कॉर्नरचा मोती आहे पांढरा, याच्यात सुई आणायची आहे। आता इथे आपल्याला 6 मोत्यांचाच गोल करायचा आहे, फक्त इथे बॉर्डर लालच ठेवायची। त्यामुळे आपण काय करणार, आधी 3 पांढरे मोती घ्यायचे, 3 पांढरे मोती आणि हे 2 लाल मोती असे 5 मोती घेतले। आता त्याच लाल मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची। म्हणजे ह्या साईडला तंगूस आहे आपला, तर त्याच मोत्यातून दुसऱ्या साईडने सुई काढून घ्यायची। इथे आता आपला हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला आहे। आता पुढच्या 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची।
आता इथे 3 पांढरे मोती घ्यायचे. तीन पांढरे मोती घेतले. परत इकडच्या ह्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली. परत 1 2 3 आणि 4 या चारही मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे मी काढून घेत आहे. 4. परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. आता या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1 2 आणि 3 ह्या 3 पांढऱ्या मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. आता इथे बाहेरच्या बाजूने आपला हा तो तंगूस आलेला आहे आणि आता बाहेरच्या बाजूने इथे जसे लाल 2 आले तसे इकडे पण यायला पाहिजे. म्हणून इथे पहिल्यांदा 2 लाल मोती घ्यायचे. 1 आणि 2 आणि त्यानंतर 2 पांढरे मोती घ्यायचे. 2 असे 4 मोती घेतले. आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. या 2 लाल मोत्यातून आणि ह्या एकाच पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ही आपली दुसरी ओळ तयार झालेली आहे. आता तिसरी ओळ करताना आपल्याला परत ह्या कॉर्नरला 5 मोत्यांचाच गोल तयार करून घ्यायचा आहे असा आणि बाहेर असे 2 लाल मोती आले पाहिजे. आता 5 इथे हा ऑलरेडी 1 मोती आहे त्यामुळे आपण 4च मोती घेणार आहोत. आणि आतल्या साईडने आता तंगूस आहे त्यामुळे पहिल्यांदा 2 पांढरे मोती घ्यायचे आणि मग हे 2 लाल मोती घ्यायचे. 2 असे 4 मोती घेतले. आता परत त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली म्हणजे विरुद्ध बाजूनी. आता इथे हा 5 मोत्यांचा गोल तयार झाला आणि बरोबर बाहेर बॉर्डरला 2 लाल मोती आले. आता ह्या मोत्यामधून पुढच्या आणि ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची. आता हे सगळे आपण इथपर्यंत 6 मोत्यांचे गोल तयार करणार आहे म्हणून 3 पांढरे मोती घ्यायचे प्रत्येक वेळेला. 1 2 आणि हा तिसरा. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे तुम्ही 4 नंबरचे मोती वापरले तरी चालतील म्हणजे लहानसं असं पाऊल तयार होईल नाजूकसं. मी 5 नंबरचे मुद्दामून वापरलेत कारण मग ते नीट दिसत नाही. काही मग मला कमेंट्स येतात की नीट दिसत नाही आहे आम्हाला, म्हणून मी थोडेसे मोठ्या साईजचे मोती घेतलेले आहेत म्हणजे एकदम नीट दिसेल. आता परत इथे 3 पांढरे मोती परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई. 1 2 3 4 ही मोत्यातून सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. परत 3 पांढरे मोती. 1 2 आणि 3 पांढरे मोती.
सेम विणायचं आहे. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. 1, 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. आता इथे पण आपल्याला पहिल्यांदा जसा 5 मोत्यांचा गोल तयार केला आहे तसा इथे पण 5 मोत्यांचाच गोल तयार करायचा आहे. आता तंगूस बाहेरच्या साईडने आहे त्यामुळे पहिल्यांदा 2 लाल मोती घ्यायचे आणि मग हा एक पांढरा मोती घ्यायचा. 3च मोती घ्यायचे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या 2 लाल मोत्यातून आणि आता 1 आणि 2 ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. म्हणजे इथे आपण पहिल्यांदा 1, 2, 3 गोल केले, मग 1, 2, 3, 4 झाले. मग तिसऱ्या ओळीला आपले 1, 2, 3, 4, 5 झाले. आता चौथ्या ओळीला आपण परत 4च असे सर्कल तयार करून घेणार आहेत. म्हणून आतल्या साईडने ह्या मोत्यात तंगूस आणलेला आहे. आता हे आपली चौथी लाईन चालू झालेली आहे. आता इथे तंगूस आतल्या बाजूला असल्यामुळे आपण आधी पांढरे मोती घेणार आहोत. 1 आणि 2 पांढरे, असे 4 मोती घेतले. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे अजून 1 आणि 2 ह्या पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता ही पूर्ण ओळ आहे ना 6-6 मोत्यांच्या सर्कलची करायची, त्यामुळे प्रत्येक वेळेला 3-3 मोती घ्यायचे. 1, 2 आणि हा 3 मोती घेतले. या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची अशी. आता 1, 2, 3, 4 या 4ही मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची अशी. परत 3 पांढरे मोती, 1, 2 आणि 3 पांढरे मोती. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई. 1, 2, 3, 4ही मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. आता इथे 3 मोती घ्यायचे, त्यातले 2 लाल घ्यायचे आणि 1 पांढरा घ्यायचा. असे 3 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता ह्या पण 1 आणि ह्या दुसरा पांढरा, अशा या 2 पांढऱ्या मोत्यातून पण मी सुई काढून घेतली. इथे आपली चौथी ओळ पूर्ण झाली आहे. आता 5वी ओळ करताना सेम करायचे. 4 मोती घ्यायचे, त्यातले 2 पांढरे घ्यायचे, 2 लाल.
परत 3 पांढरे या मोत्यातून, इकडे शेवट आलाय म्हणून आधी 2 लाल आणि मग हा एक पांढरा असे 3 मोती घेतले या मोत्यातून, या 2 लाल मोत्यातून आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे आपली 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे 4 मोती घेतले, त्यातले पहिले 2 पांढरे मग 2 लाल घेतलेले आहेत. आता ह्या दोनही पांढऱ्या मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. पुढच्याही 2 पांढऱ्या मोत्यातून आता परत 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. तर 2 लाल घ्यायचे आधी, आणि मग हा एक पांढरा घ्यायचा. असे 3 मोती घ्यायचे. या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. इथं आपली ही 6वी ओळ पूर्ण झालेली आहे. ह्या एकाच पांढऱ्या मोत्यातून आता सुई काढून घ्यायची आहे. इथे तुम्ही हा असाच एक भाग बनवून दोन्ही एकमेकांना जोडले तरी चालतील, किंवा आता इथेच पुढे आपण कंटिन्यू करूया. अजून पुढच्या पण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. दोनही पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आता इथे जे 4 मोती घ्यायचे, त्यातला एक लाल घ्यायचा आहे, 2 पांढरे आणि परत एक लाल, असे 4 मोती घेतले. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता इथे हा मध्य आलेला आहे आपला. आता इथे परत हे असं उलटं विणत जायचं, म्हणजे आता ह्याच्यावरती हे 2 गोल, मग 1 2 3, मग 1 2 3 4, मग हे असे पूर्ण हे आता उलटं विणत जायचं वरच्या साईडने. आपण इथून सुरुवात केली, 3 पासून कमी कमी करत जास्त जास्त कमी करत गेलो. आता इथे वाढवत वाढवत मग कमी करत जायचंय. सेम विणायचंय, काही फरक नाही करायचा. आता इथे पण पहिले 2 पांढरे घ्यायचे, 3 पांढरे घेतलेत. आता 2 लाल घ्यायचेत, 1 आणि 2 लाल, असे 5 मोती घेतले, कारण 6 मोत्यांचा सर्कल करायचा आहे आपल्याला. आता ह्या पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायची सुई. आता इथे आधी 2 लाल मोती घ्यायचे, 2 आणि 2 पांढरे, 4 मोती घेतले.
या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. मग ह्या सगळ्या मोत्यांमधून पण सुई काढून घ्यायची. या 2 लाल मोत्यातून आणि ह्या एकाच पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. कारण आता इथे आपल्याला हे 2 सर्कल त्याच्यावरती 3 सर्कल तयार करायचे. 1 2 3. त्यामुळे ह्या टोकावरतीच ठेवायचे. आता इथे पण पहिले 3 पांढरे घ्यायचे, मग 2 लाल घ्यायचे, असे 5 मोती घेतले. या मोत्यातून सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. परत पुढच्या 2. आता इथे परत 3 पांढरे. परत ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातून. आता इथे 2 लाल घ्यायचे, 1 2 आणि हे 2 पांढरे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशाच प्रकारे पुढची पण ओळ विणून घ्यायची आहे. म्हणजे इथे 1 2 3 सर्कल आहेत, तर वरचे इथे 4 सर्कल तयार होतील. सेम अशीच विणून घ्यायची. मी विणून घेत. ही आपली 10वी ओळ तयार केलेली आहे. 1 2 3 4 सर्कल तयार झालेले आहेत. आता ही लाईन जशी आहे तशी ही बनवायची 11वी. म्हणजे कडेला 5चे गोल ठेवायचे, 5 मोत्यांचे आणि मध्ये 6 मोत्यांचे. 2 पांढरे 2 लाल घेतले आणि हा 5वा. आता इथे कॉर्नरला 1 2 3 4 5 मोत्यांचा गोल तयार झाला. आता हे इथपर्यंत सगळे 6 मोत्यांचेच गोल तयार करायचे. त्यासाठी 3 3 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3. ही आपली 11वी ओळ आहे. आता असेच इथपर्यंत अजून 6 मोत्यांचे गोल करून घ्यायचे आणि हा शेवटचा आहे तो 5 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. आता इथे शेवटी परत असा हा 5 मोत्यांचा गोल तयार करून घ्यायचा आहे. पहिले 2 लाल घेतले आणि मग हा एक पांढरा. असे 3 मोती घेतले. पाच मोत्यांचा इकडे 5 मोत्यांचा इकडे असे गोल तयार करून घेतले. आता ह्या 2 लाल मोत्यातून आणि आता ह्या 1 आणि 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. तर पहिले आधी 2 पांढरे घ्यायचे,
मग 2 लाल घ्यायचे. असे 4 मोती घेतले. या मोत्यातून आणि या मोत्यातून असं सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. त्याचबरोबर पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आणि आता इथे 3 पांढरे मोती घेऊन पुढे विणायचे. सेम पद्धतीनेच विणत जायचे, म्हणजे 6-6 मोत्यांचे गोल तयार होतील. तीन पांढरे, 4ही पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातले पहिले 2 लाल घ्यायचे आणि मग हा एक पांढरा, असे 3 घेतले. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 4च गोल तयार झाले. इथे 5 होते, आता हे 4 झाले. ही आपली 13वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता आता 1 आणि 2 ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता ही जशी ओळ विणली 5, 6 आणि 5चे गोल, असे 3 गोल तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. पहिला 5चा घ्यायचा आहे, त्यामुळे आपण पहिला एक पांढरा आणि हे 2 लाल असे 3च मोती घेणार आहोत. आणि ह्या 2ही पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेणार आहोत. पुढच्या 2ही मोत्यातून आता इथे 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. 3 मोती घ्यायचे तिथे, पण आता इथे एक पांढरा घ्यायचा आणि 2 लाल घ्यायचे. आणि असं आणि आता ह्या परत आता इथे आपल्याला 5च मोत्यांचा गोल करायचा आहे, त्यामुळे फक्त आता हे 2 लाल मोती घ्यायचे. 1 आणि 2. असे आता काढून घ्यायचे. आणि ह्या 2 लाल मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. हे आता आपलं अर्ध पाऊल तयार झाले. तर ह्याला आपण पुढे बोटं करायचे आहेत. तर ती बोटं कशी करायची आता ते बघूया. आता इथे पहिल्यांदा आपण चार लाल मोती घ्यायचे
3 आणि 4 लाल मोती घेतले. एक पिवळा मोती घ्यायचा. इथे तुम्ही दुसरा कुठला सोनेरी वगैरे पण वापरू शकता. आणि आता 6 मोती परत लाल घ्यायचे. 6. आता ह्या मोत्यात डावीकडे आपला तंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा मोती आहे लाल. त्या लाल मोत्यातून आणि ह्या लाल मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. आता या 1 2 3 लाल मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. आता इथे पहिल्यांदा एक पिवळा मोती घ्यायचा, मग परत 3 लाल मोती घ्यायचे. 1 2 3. आणि हा जो मोती आहे, हे 2 मोती त्यातला हा मोती, त्याच्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. दुसरं बोट तयार झालं. आता परत ह्या 3 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. या सगळ्या मोत्यांमधून सुई परत काढून घ्यायची. 2 3. आणि आता हा जो मोती आहे ह्याच्यात उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. इथे परत 3 मोती घ्यायचे. 2 आणि हा 3. एक पिवळा, आता ह्या 3ही लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. परत ह्या मोत्यातून आता परत ह्या 3 लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे पहिल्यांदा आता एक पिवळा मोती घ्यायचा, परत 3 लाल मोती घ्यायचे. आता ह्याच मोत्यातून परत डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने, या पिवळ्या मोत्यातून परत या 3 लालही मोत्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि हा पुढचा एकच मोती आहे, त्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे सेम 3 मोती, एक पिवळा मोती. आणि आता इथे हे जे 3 मोती आहेत त्यातल्या ह्या 2 मोत्यातूनच सुई काढून घ्यायची. हा एक सोडून द्यायचा आहे आणि ह्या 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशा रीतीने ही आपली 5 बोटं पण लक्ष्मीची तयार झालेली आहे. तर आता इथे आपण हा तंगूस तोडून टाकायचा आहे. तो तोडताना मी नेहमी दाखवते. अशी गाठ मारून घ्यायची. अजून 1-2 मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे ती गाठ सुटण्याची अजिबात भीती नसते.
इथे आपलं हे लक्ष्मीचं एक पाऊल तयार झालेलं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 4 नंबरच्या मोत्यात केलं तर ते खूप छोटं सुंदर नाजूक असं दिसेल. हे पण छानच दिसतंय, पण ते अजून छान दिसेल. याच प्रकारे अजून एक पाऊल आपण विणून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही आपली लक्ष्मीची 2 सुंदर पावलं तयार झालेली आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.